नीलकमल बोटीचा अपघात घडला तेव्हा जवळच पूर्वा नावाच्या बोटीवर आरिफ नावाचा तरुण होता. आरिफकडे एक पायलट बोट होती. ही पायलट बोट समुद्रातील मोठ्या बोटींना समुद्र किनाऱ्यावर आणण्यासाठी मदत करते. अपघात झाला हे आरिफच्या लक्षात आले. समुद्रातला तो थरार पाहून आरिफनं तातडीनं लोकांच्या मदतीसाठी धावला. त्यावेळी तिथे कुठलीच मदत पोहोचली नव्हती. लोक मदत मिळावी म्हणून ओरडत होते. भयानक दृश्य पाहून आरिफ देखील हादरला. त्याने शक्य तितक्या लोकांचे जीव वाचवता यावेत म्हणून स्वतःचा जीव देखील धोक्यात टाकला. आरिफने अनेकांना लाईफ जॅकेट दिलं. त्यानंतर लोकांना आपल्या बोटीत घेतलं. हे सगळं सुरू असताना आरिफचं लक्ष एका 3.5 वर्षाच्या चिमुरडीकडे गेलं. 3.5 वर्षाची ती मुलगी पाण्यात जीव वाचवण्यासाठी तरफडत होती. ते दृश्य पाहून आरिफला वेदना झाल्या. आरिफ लगेच त्या मुलीजवळ पोहोचला. जगण्याची आशा सोडलेल्या त्या चिमुरडीला आरिफने बोटीत घेतलं. तिचा जीव वाचवला. पण पाण्यातून बाहेर काढल्यानंतर त्या चिमुरडीचा श्वास देखील थांबल्याचं आरिफला जाणवलं. आरिफने तिला पोटावर झोपून तिच्या पोटातलं पाणी बाहेर काढलं. त्याने तिच्या छातीवर दाब देऊन तिचा श्वास देखील मोकळा केला. आरिफच्या या प्रयत्नांमुळे ती चिमुरडी मृत्यूच्या दाढेतून बाहेर आली. ज्या चिमुरडीसाठी आरिफ हे सगळं करत होता त्या चिमुरडीची आई देखील हे सगळं दृश्य पाहत होती आणि तिला मनमन वाटत होतं की आरिफ साक्षात देवाच्या रूपातच माझ्या मुलीची रक्षा करत आहे. पाण्याच्या मधोमध मृत्यूला आलिंगन देणाऱ्या कितीतरी लोकांना आरिफच्या रूपात साक्षात देव भेटला होता. रेस्क्यू टीम पोहोचण्याआधीच आरिफने 30 ते 35 लोकांना शर्थीचे प्रयत्न करून वाचवलं होतं. विशेष म्हणजे एका 3 वर्षाच्या चिमुरडीला आरिफने वाचवलं. त्यामुळे मुंबई बोट अपघातात सुपरहिरो ठरलेल्या आरिफची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. आरिफ नसता तर त्या 30 लोकांचं आणि त्या 3 वर्षाच्या चिमुरडीचं काय झालं असतं याची कल्पना देखील करवत नाही. तर खरंच संपूर्ण महाराष्ट्राकडूनच नाही तर संपूर्ण जनतेकडून, जगातील सर्व जनतेकडून आरिफचं खरंच आभार मानायला हवेत. धन्यवाद.